जेव्हा जेव्हा रमाकांत भाई खलप यांचं नाव चर्चेत येतं तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे म्हापसा अर्बन बँकेचं पालुपद लावलं जातं. तर काय आहे हे म्हापसा अर्बन प्रकरण? भाई खरंच ज्या पद्धतीनं विरोधक तुमच्यावरती आरोप करतात, लोकात एक पद्धतीचं एक प्रचार करतात की रमाकांत भाई खलपाने म्हापसा अर्बन बँक संपवली. काय आहे हे संपवली? म्हणजे जी बँक रमाकांत भाई खलपाने उभारली ती बँक रमाकांत भाई खलपाने संपवली. काय आहे हे प्रकरण? हा एक सगळा दुर्दैवी प्रकार आहे आणि त्याच्या इतिहासात मला वाटतं आम्ही गेलेलो बरं थोडं बहुत. विशेषतः लक्षावधी जे डिपॉझिटर्स पक्षाचे आपल्या बँकेचे आहेत त्यांच्यापर्यंत ह्या काही गोष्टी गेल्या पाहिजेत. प्रथम आपण बघूया की आजची परिस्थिती काय आहे. आज सुमारे 350 कोटी जनतेचे बँकेमध्ये आहेत. बरोबर. त्यातले 5 लाखापर्यंत जे डिपॉझिट आहेत त्यांची संख्या जवळजवळ 1,20,000 पर्यंत आहे. आणि 4-5 हजार असे असतील की ज्यांची 5 लाखापेक्षा जास्त पैसे आहेत. 1 कोटीपर्यंत पैसे असणारे 1 कोटी असणारे ओघे 1-2-3 असतील. जास्तीत जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे 3 कोटीपेक्षा एका व्यक्तीची बँकेमध्ये नाही आहे. म्हणजे त्यात जो पैसा ज्याने ठेवला ही सगळं छोटी 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 माणसं. संपूर्ण 5 लाखापर्यंतचा विमा बँकेने आजपर्यंत प्रीमियम भरलेला आहे. मग आता गेली 12 महिने जवळजवळ झाले. हे विम्याचे पैसे काढून तुम्ही ह्या लोकांना का दिले नाहीत याचं उत्तर का माझ्याकडे नाही आहे. सरकारने नेमलेले लिक्विडेटर आहेत त्यांनी किंवा सरकारने याचं उत्तर द्यायला होतं. ते दिले असते ना तर जवळजवळ 98% डिपॉझिटचा प्रश्न मिटला असतो. बरोबर. साधं सोपं. मी त्याच्या मागे चौकशी करीत असतो. मला सांगायचं की आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या 15 आठवड्यामध्ये दिले जातील. का राहिले म्हणे तर ऑडिटरचा रिपोर्ट आला नव्हता. का राहिले म्हणे तर ऑडिटरचा रिपोर्ट रिझर्व्ह बँकेकडे जाईल आणि रिझर्व्ह बँक तो पुन्हा तपासेल. यास्तव म्हणे हे प्रकरण राहिलं. अपेक्षा करतो की लवकर त्यांनी ते करावं म्हणून. या पलीकडे काही सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट ह्या 350 कोटीपैकी बँकेकडे आज जवळजवळ 240 कोटी रुपये नगद आहेत. ते सरकारी रोख्यामध्ये गुंतवलेले आहेत. ते एनकॅश करून देता येतात. म्हणजे 350 वजा 240 जर काढले तर 110 कोटी राहतात. जी रक्कम आज कर्जरूपाने आम्ही दिलेली आहे ते कर्जदार त्यांच्या एकंदर आकडेवारीकडे आपण जर लक्ष दिलं तर काय दिसतं आपल्याला? 10,000, 15,000, 20,000, 25,000, लाख, 10 लाख, 15 लाख, 20-25 लाखापर्यंतची एकंदर कर्ज जी आहेत ती जवळजवळ 90% आहेत. म्हणजे सारे 100% लोक हे म्हणजे अगदी छोटे कर्जदार आहेत. उर्वरित जे असतील ते कुठेतरी 25-50 लाखापर्यंतची छोटी आणखी काहीतरी 8-10 कर्ज असतील. आता त्यांचं व्याज त्याच्यावरती वाढलं म्हणून ती जरा रक्कम मोठी दिसते. म्हणजे बँकेत पैसे भरणारा सर्वसामान्य गोवेकर, कर्ज घेणाराही सर्वसामान्य गोवेकर, मग त्यांचे पैसे अडकून का पडले? आणि ती रक्कम किती भरते आज? व्याजासहित ती जवळजवळ 200 कोटी 250 कोटीच्या दरम्यान आहे. कोणत्या मार्गाने हे सोडवता येईल? काय झालं हे पैसा वसूल का झाला नाही या विषयाकडे मी नंतर येतो. तिसरा मुद्दा असा आहे की बँकेची स्वतःची संपत्ती आहे निर्माण केलेली किंवा कोणी कर्ज दिलं नाही ती पैसे सरकारने बँकेने ताब्यात घेतलेले. कागदोपत्री किंमतच जवळजवळ 100 कोटी आहे. बुक व्हॅल्यू ज्याला म्हणतो तो. परंतु मार्केट व्हॅल्यू जर काढला तर तो किती होईल? निदान डबल तरी होईल अच्छा मध्ये. म्हणजे समजा 200 कोटी रुपये संपत्ती, 240 कोटी रुपये नगद, 430 झाले, 440 झाले, येणं जवळजवळ 200 म्हणजे 600 कोटी पर्यंतची संपत्ती झाली बँकेची. देणं किती आहे? 350. 600 वजा 350 करा भाऊ, 2-250 कोटी. एवढं जर असेल तर खरोखरच बँक लिक्विडेशन म्हणजे काढण्याची गरज होती का? आता आपण हा मुद्दा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये घडलं काय? आता इतिहासाकडे मी जातो. झाली परिस्थिती अशी, गोव्याचं राज्यपद, गोव्याला जो स्टेटस मिळाला ते त्याला मूळ कारणीभूत झाले.
हम्म. 30 मे 1987 रोजी गोवा दमण दीव या संघ प्रदेशातून वेगळा झाला आणि ते वेगळं राज्य झालं. त्याचा परिणाम असा झाला की बहुराज्य सहकारी संस्था कायदा जो अस्तित्वात आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार जेव्हा एखादा संघ प्रदेश किंवा राज्याचं विघटन किंवा त्याच्यामध्ये इतर प्रदेश येऊन पुनर्रचना होते त्यावेळी जर एखाद्या संस्थेचं कार्यक्षेत्र एकाहून जास्त राज्यामध्ये विभागलं जातं त्यावेळी ती आपसूक न मागता मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य संस्था होते. सो 30 मे 1987 रोजी गोवा वेगळा झाल्यामुळे राज्य झाल्यामुळे म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या दोन्ही बँका बहुराज्य संस्था झाल्या. आता तोवर गोवा कायद्याखाली सहकार कायद्याखाली वसुलीची प्रकरणं निबंधकाकडे जायची रजिस्ट्रारकडे आपण फाईल करत होतो. त्यातल्या एकाने इथल्या पिलणगावच्या एका व्यक्तीचं नाव नको आता आपल्याला त्याने असा मुद्दा उपस्थित केला की स्थानिक रजिस्ट्रारला आपल्या विरुद्ध वसुलीचा दावा चालवता येत नाही. ही हॅज नो ज्युरिस्डिक्शन. कायदेशीर बरोबर परंतु रजिस्ट्रारने ते मानलं नाही. तो नाही मला अधिकार आहे. ती व्यक्ती त्या विरुद्ध गोवा कोऑपरेटिव्ह अपिलेट ट्रायब्युनल कडे गेली. त्याने अपील केलं. अपिलात गेल्याबरोबर अपिलेट कोर्टाने निर्णय दिला कायद्यातल्या ह्या तरतुदीनुसार खरोखरच स्थानिक निबंधकाला अधिकार नाही. हा अधिकार केंद्रीय निबंधकाचा. हा निर्णय झाला. मी त्यावेळी ऑपोजिशन लीडर होतो. प्रताप सिंघाणे मुख्यमंत्री होते. आता दोन्ही बँका एकच नियम दोघांनाही लागू झाला परंतु ती सरकारी बँक गोवा स्टेट सरकारच्या मध्ये पैसा होता. माझ्या बँकेमध्ये पैसा नव्हता. मी विरोधी पक्षात काँग्रेस सत्ताधारी आणि तिथे वेळा भोपळा प्रकरण प्रथम घडलं. आम्हाला हुकूम आला की तुम्ही दीव दमण वेगळं करा. हा हुकुमनामा गोवा सरकारने स्थानिक कायद्याखाली काढला. त्या कायद्याखाली गोवा सरकारला अधिकारच नाही कारण आम्ही ऑटोमॅटिकली वी वर डीम टू हॅव बिकम मल्टी स्टेट. आम्ही त्याला उत्तर दिलं. प्रत्यक्षात मी प्रताप सिंग राणेंना भेटलो त्या संदर्भात. मी त्या सहकार मंत्री जुवारकर वगैरे ही मंडळी होती त्यांना भेटलो. म्हटलं बघा तुम्ही सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचं इथे स्वागत करता त्यांच्या शाखाचं उद्घाटन करता मोठ्या प्रमाणावरती. शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह करता NKGS बँकेचं करता आणि आमची बँक ही आता आपोआप जर म्हटलं मल्टीस्टेट झालेली आहे तर तुम्ही सहकार्य करा ना. आपण एक मुंबई पुण्यामध्ये जाऊन ही बँक मोठी आणखी मोठी करूया. परंतु कुठं ते समजुतीमध्ये काय घोटाळा मला मानले नाही. आमच्यावरती प्रशासक सरकारने बसवला. आता प्रशासक तुम्ही कुठल्या कायद्याखाली बसवता? अधिकार केंद्राचा. स्थानिक कायद्यामध्ये तुम्हाला तो अधिकार नाही. हायकोर्टने त्याला स्टे दिली. दुर्दैवाने हायकोर्टमध्ये हे प्रकरण 10 वर्ष प्रलंबित राहिलं. 10 वर्ष हो. 47 ते 97 साली हायकोर्टने निर्णय दिला की ही बँक मल्टी स्टेट आहे. वसुलीचे सगळे दावे केंद्रीय निबंधकाने आपल्या हाती घ्यावेत. प्रताप सिंग राणे त्या कायद्याविरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये गेले. हायकोर्टच्या निकालाविरुद्ध गेले. 3 वर्षे तिथं गेली. 2000 साल उघडलं आणि 2000 साली सुप्रीम कोर्टने निर्णय दिला म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ऑफ तोपर्यंत आम्ही बँक ऑफ गोवा हे नावाधिमान घेतलं होतं. अशा अर्थाने घेतलं होतं की आता आपण खरोखरच या बँकेला गोव्यातनं अशी उभारून वर देऊन महाराष्ट्र कर्नाटक गुजरात जिथं जिथं जाता येईल राज्याचं प्रतिनिधित्व राज्याची गोवा राज्यातली अत्यंत मोठी अशी बँक आणि गोवेकरांचं अभिमान असलेली गोवेकरांना अशी बँक आपण सगळीकडे द्यावी. जशी सारस्वत जाते सगळीकडे जाते कोऑपरेटिव्ह बँक जाते किंवा NKB जाते किंवा इतर बँका जातात त्या धर्तीवर करावी. दुर्दैव असं की आमच्यामध्ये आणि सरकारमध्ये असा मतभिन्नता राहिली. आता 2000 साली जेव्हा मल्टी स्टेट म्हणून त्याच्यावरती शेवटचं शिक्कामोर्तब झालं आणि आता आम्ही
निबंधकांनाही कळवलं. निबंधकांना आम्ही विनंती केली, बाबा इथून सगळ्या केसेस तुमच्याकडे आम्हाला देता येणार नाहीत, कदाचित कृपया आम्हाला इथं तुम्ही डेलिगेट करा पॉवर, ह्यात रजिस्ट्रारना करा किंवा आणखी कोणालाही करा. सो त्यांनी आपले अधिकार कायद्यात आहे. मी तेच त्याला सांगत होतो गोवा सरकारला की मल्टी स्टेट झाली पण तुमचे अधिकार कुठे जात नाहीत, कारण तो येऊन केंद्रीय निबंधक घेऊन काय आमच्या डोक्यावर बसत नाही. डेलिगेशन ऑफ तो डेलिगेशन ऑफ पॉवर करतो. त्यांच्याकडे फक्त 2च अधिकार राहतात, संस्था रजिस्टर करणं, बायलॉज रजिस्टर करणं, आणि समजा काही गैरव्यवहार झाले तर आम्हाला टाकून प्रशासक बसवणं किंवा नवीन समिती नेमणं, हे अधिकार केंद्रीय रजिस्टरचे. बाकी सर्व अधिकार गोवा राज्याचे. विधानसभेमध्ये फार मोठी चर्चा झाली, अनेक वेळा मी हे प्रश्न उपस्थित केले, राष्ट्रपतीच्या भाषणात, आपल्या गव्हर्नरच्या भाषणामध्ये केले, चर्चेच्या वेळी केले, एस्टिमेट्स बजेट चर्चेमध्ये केले, परंतु दुर्दैवाने मला त्या काळामध्ये काँग्रेसकडून कसलंही सहकार्य मिळालं नाही. आणि 2000 साली 3 गोष्टी घडल्या. एक, काँग्रेस पराभव झाला, भाजपा सत्तेवर आली. नंबर 2, रिझर्व्ह बँकेने नॉन परफॉर्मिंग असेट्स NPA असेट संदर्भाचे नियम 99च्या दरम्यान त्याने सहकारी बँकांना लागू केले. तोवर आमची वसुली जवळजवळ 110 कोटी पर्यंत वाढली होती. कारण काय तुम्हाला सांगितलं, वसुली करणारी यंत्रणाच नाही. जी यंत्रणा केंद्राकडे आहे ती हे मानायला तयार नाहीत, ही आहे ते मानायला तयार नाही. आणि कोर्ट काय म्हणतो, निर्णय देईपर्यंत थांबा. 13 वर्षांचा बट्टाबोळ झाला. 110 कोटी, 2 घटना झाल्या. आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या 110 कोटी पैकी नॉन परफॉर्मिंग एसेटच्या अगेन्स्ट प्रोव्हिजन, म्हणजे बजेटमधून फायद्यामधून काही रक्कम वेगळी करून दाखवावी लागते, हा नियम आहे. आणि तिकडे ज्यांचा मी अनेक निवडणुकांमध्ये पराभव केला होता ते आमचे मित्र लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी हलकल्लोळ माजवला. त्याने म्हटलं की 110 कोटी रुपये बँकेत लुटले गेले, खलपानी पैसे लुटले वर्तमानपत्रामधून सगळीकडून, आणि जनतेला सांगण्यात आलं पैसे काढा, बँकेत तुमची बँक बुडते. बँकेवरती गर्दी उसळली. तिकडून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ते म्हणाले माझ्या वडिलांनी ही बँक स्थापन केली होती, ह्या लोकांनी ती बुडवली, आता मला त्याच्यावरती विश्वास नाही. जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा जनतेने काय करावं, त्यांनी पैसे काढायला सुरुवात केली. बँकेवर तुम्ही त्यावेळी, मला वाटतं किशोरजी तुम्ही बँकेमध्ये त्यावेळी एक महत्वाचं पद मुशूद होता, माहिती आहे आपल्याला सगळं काय घडलं ते. म्हणजे कसलीही नुकसानी नाही, ऑडिट रिपोर्टमध्ये कुठलाही आमच्यावरती ताशेरा नाही, कुठेही फ्रॉड नाही, मिसअप्रोप्रिएशन नाही, 1 पैशाचा गैरव्यवहार झाल्याची कुठेही. आता रिझर्व्ह ऑडिट कोण करते, सरकारचाच ऑडिटर करतोय, रिझर्व्ह बँकेचा ऑडिटर करतोय, तपासणी पथक करते. त्यांचं इतकंच म्हणणं की तुम्ही वसुली करायला हवं, का वसुली केली ते आम्हाला सांगू नका, वसुली करणं हे तुमचं कर्तव्य. आता वसुली करणं म्हणजे काय करणं, कोणाच्या जाऊन गळ्याला पकडणार आम्ही, ज्याने पैसे भरले तेवढे तर खटला भरायला हवा. आता कोर्टच नाही अस्तित्वात, निबंधकच नाहीये, तर भरावा कोणाकडे. त्यामुळे केसेस पेंडिंग होत राहिल्या आणि 110 कोटी रुपयांचं प्रकरण इथं माझं. त्याच्या विरुद्धचे जे प्रावधान आपल्याला करावं लागलं ते जवळजवळ 60-70 कोटीचं. तेवढे नुकसानी म्हणून त्या बजेटमध्ये आपल्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये दिसल्याबरोबर आपले मित्र लक्ष्मीकांत पार्सेकर आणि म्हापशातली काही मंडळी त्यांना एकत्रित आली, त्यांना पाठिंबा मिळाला सरकारचा, मनोहर पर्रिकरांचा, आणि बँकेवरती अस्मानी संकट कोसळलं. हे दिसत होतं हे सगळं माझ्या विरुद्ध आहे प्रकरण, व्यक्तिशः मला त्यातनं बाहेर काढण्याचं प्रकरण आहे. म्हटलं ओके, सामोरं जाऊया. प्रथम मी म्हापशाचे आमदार आणि भाजपचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूजा हे डायरेक्टर होते बँकेमध्ये. मी त्यांना रिक्वेस्ट केलं आणि त्यांना अध्यक्षपद त्यांच्या हाती सोपवलं. आम्ही सगळे बाहेर, आणि त्याला सांगितलं तुम्ही आता अध्यक्ष होते पार्सेकर, त्याला भेटा, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर त्याला भेटा, आणि काय ती याची तोड यातनं काढा, बँक समता कामा नये. ह्या प्रकरणामध्ये बघा आम्ही लंगडे झालो. आता जी बँक त्यावेळी 700-800 कोटी रुपये होते ती जवळजवळ 300-400 कोटीवरती आली. लोकांनी पैसे काढले, भराभरा काढले पैसे.
त्यावेळेचे आपले संस्थापक अध्यक्ष बाबा हिरोनाईकने मला सांगितलं, रमाकांत भिवू नकोस, हे राजकीय कांड आहे, लोकांना पैसे न्यायचे आहेत ना, त्याला सांगा घेऊन जा म्हणून. खरंच मी डगमगलो होतो त्यावेळी, पण त्यांचा फार मोठा मला नैतिक पाठिंबा लाभला आणि मी जनतेसमोर गेलो. सगळं कागदपत्र जनतेसमोर ठेवली, भागधारकाच्या समोर ठेवली, चाललेलं काय ते सांगितलं. म्हटलं बँक तुम्ही ताब्यात घ्या ना. ज्या भाजपचे पदाधिकारी माझ्या विरुद्ध विशेषतः लक्ष देतात, तुम्ही बँक ताब्यात घ्या, अध्यक्षपद, डायरेक्टर पद तुम्ही तुमच्या हातात घ्या, पण बँकेला म्हटलं वटवृक्षाला ह्या संपू नका. पण हे खरंच म्हणजे तुमच्याकडून असा प्रस्ताव गेला होता? गेला होता, हो. तर आम्ही मुख्यमंत्र्याकडे, आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेचे फ्रान्सिस डिसोझांना भेटून सगळं झालं. फ्रान्सिसने माझी आणि पर्रिकराची आमची तिघांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मनोहर पर्रिकरांचे शब्द आहेत, हॅलो, मी तुमचे सगळे अकाउंट्स हिशोब तपासलेले आहेत. तुमचं एक कौतुक करायला हवं की तुम्ही कुठलंही कर्ज तारणाशिवाय कोणाला दिलेलं नाही. हे मनोहर पर्रिकरांचे शब्द आहेत. तुम्ही कुठलंही कर्ज तारणाशिवाय कोणालाही दिलं नाही. वसुली मात्र राहिली. का? त्यांचं पुढचं वाक्य, तुमचा स्वभाव वाढतो म्हणाले. तुमचा अभ्यास मी भरपूर केलाय. तुमच्याकडे कुणीही यावं, कुणीही रडावं, आपल्या समोर असे संकट तुम्ही मांडवून तुमचं हृदय द्रवतं म्हणाले. कुणीही यावं आणि टिकली मारून जावं ते वेगळं, पण आपली भूमिका मांडावी आणि जरा मला वेळ द्या, टाइम द्या, असं तुमच्याकडे सांगा, तुमचं हृदय द्रवतं म्हणाले. आता काय करणार, आता ही स्तुती काय टीका, मी गप्पच राहिलो. मला म्हणाले त्यांच्या एका नातेवाईकाचा प्रश्न होता. माझ्या ते अमुक नातेवाईकाचं कर्ज घेतलं होतं बँकेकडून. म्हटलं हो. त्याने वसुली केली, त्याने दिले, भरले पैसे? म्हटलं नाहीत भरले. काय ऍक्शन त्याच्यावर घेतली? हो म्हटलं ती व्यक्ती आमच्या ओळखीचीच आहे, गावातलीच आहे. आम्ही त्याला बोलून आणलं. त्यांनी आपली व्यथा मांडली, अमुक कारणास्तव मी पैसे वेळेवर भरू शकलो नाही, आपल्याला वेळ द्या म्हटलं. मागितलं. आता काय करायचं म्हटलं. त्याला वेळ दिला आम्ही. हे चुकलं म्हणाला. तुमच्या जागी जर मी असतो ना तर तुडवलं असतं पायाखाली, अक्षरशः पाय मुतून त्याने जमिनीवर आपले, मी त्याला तुडवलं असतं. म्हटलं सॉरी, इतक्या थरावरती मी म्हटलं नाही हो जात. हेच मला माहिती आहे म्हणाले. बरं तिथं का बँक माझ्या ताब्यात? पापडी न लावता मी उत्तर दिलं, घ्या दिली. तुझी डायरेक्ट ऐकली? म्हटलं फ्रान्सिस, ताबडतोब उद्या सकाळी बैठक बोलाव आणि ह्याच जागे ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी आता बसतो ना, तिथं स्पेशल अर्जंट बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली. एकमुखी आम्ही ठराव केला, बँक मनोहर पर्रिकरच्या ताब्यात दिली. मग बदल्या गोष्टी सोडून गेलो. पण 5 वर्ष मनोहर पर्रिकरांनी बँक चालवली. आम्ही कोणाच नाही त्याच्यामध्ये. सर्व प्रकारचा वरून खालून आडवा तिडवा त्यांनी सगळ्याच बँकेचा अभ्यास केला, इन्व्हेस्टिगेशन केलं, चार्टर्ड अकाउंटंट्स बसवले, पोलिसांनी येऊन बघितलं. माझ्यावर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरने 9 खटले भरले. बरोबर. काय म्हणून की आम्ही लोकांना कर्ज दिली, त्यांनी कर्ज भरली नाहीत, त्यांचा हेतूच नव्हता कर्ज भरण्याचा, त्यांनी आणि आम्ही मिळून पैसे हडप केले. अशा प्रकारचा 9 केसेस झाले. त्यातली एक केस तुमची माहिती सांगतो, पेडण्याचे जितेंद्र देशप्रभू यांची. आज ते आज हयात नाही. त्यांना 20 लाखाचं कर्ज दिलं होतं. त्यांनी 3 कोटीची प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण ठेवलेली होती, पण पैसे भरण्यात मागे पुढे झाला होता. त्यांच्या विरुद्ध आम्ही खटलाही भरला होता, आमच्या हातात डिग्रीही होती आणि त्यांनी ती 1 रकमेनंतर भरूनही टाकली. परंतु कोर्टात केस दाखल केली की त्यांनी आणि आम्ही मिळून बँकेचा. अशी 9 प्रकरणं. शेवटी कोर्टात एकही प्रकरण तिथे टिकू शकत नाही होतं. कोर्टाने सरकारी वकिलांना विचारलं, काय करता? बँकेचं काम काय? कर्ज देणं. कर्ज देताना निकष कुठले असतात? तारण ठेवणं. ओके, या सगळ्या गोष्टीमध्ये तारणं आहेत, योग्य आहेत. तारणं विकली तर पैसे सगळे भरून येतील. हो, अगदी व्याजासकट, कंपाऊंड व्याजासकट भरून येतील. हो ना? मग खटला कसला भरता तुम्ही? काय करायचं पुढे सांगा. ते मला वेळ द्या. सरकारकडे परत गेले आणि सगळ्या केसेस 9ही केसेस त्यांनी
मागे घेतलं. मागे घेतलं. एकही केस राहिली नाही. आजही जे आता त्यावेळी जे 110 कोटी होते कर्ज वसुली होती, 5 वर्षात मनोहर पर्रिकरच्या काळात तोच आकडा 140च्या पुढे गेला, कोटीच्या पुढे गेला. आणि 5 वर्षानंतर सरकार पुन्हा बदललं, काँग्रेसचं सरकार आलं आणि मनोहर पर्रिकरांनी नेमलेली जी मंडळी प्रशासक म्हणून होती ती मंडळी बँकेतनं अक्षरशः त्या क्षणापासून गेली. बँक निर्णायकी झाली. रिझर्व्ह बँकेने हुकूम काढला ताबडतोब इलेक्शन घ्या, कारण इथं कोणच नाही. स्टाफ सुद्धा आता काय करायचं असा ज्यापुढे प्रश्न, कुठलाही निर्णय ते घेऊ शकत नाही. निवडणूक झाली, कोणीच राहायला तयार नाही. युनियन्स माझ्याकडे आले, अनेक भागधारक आले, डिपॉझिट झाले. नाही असं करू नका, तुम्ही आता पाठ करू नका, हे तुम्हाला सगळं बारीक त्यातलं माहिती आहे ना, तुम्ही परत या. आम्ही परत आलो. 5-5, 10 वर्ष बँक चालवली. आणि किशोर आव्हान आहे माझं कोणालाही, जवळजवळ 150 कोटीवरती गेलेलं प्रकरण वर्ग कर्ज वसुली 25 कोटीवरती आले, 22 कोटीवरती आले 10 वर्षाच्या कालामध्ये. नुकसान भरपाईची सुमारे 110 कोटीवरती ती नुकसानी दाखवत होती, ते एनपीए खाली. ऍक्च्युअल नुकसानी नव्हे ती, कागदोपत्री ती कागदीच घोडे ते सगळे, ती अर्ध्यापेक्षा कमी आली. पुन्हा डिपॉझिट्स वाढलं, पुन्हा उमेदीने लोक माणसं बँकेकडे यायला लागली छोट्या मोठ्या कर्जासाठी. पण आम्ही स्ट्रिक्ट राहिलो. आता म्हटलं मनोहर पर्रिकरचे शब्द मला खरे करायचे नाहीत, काय म्हणून की तुमचं हृदय अत्यंत मृदू आणि कोमल आहे आणि तुम्ही कोणी रडल्यानंतर मी पाठ केले. मी म्हटलं संपूर्ण अधिकार रिकव्हरी अधिकार ताब्यात त्यांनी दिलेले आहेत, त्याच्या पलीकडे आम्ही बोर्ड कुठल्याही बाबतीत तडजोड करणार नाही. आता हे सगळं झाल्यानंतर बघा, आता ज्या अर्थी एनपीए झाली आणि त्या पोटी जी नुकसान झाली त्याचा परिणाम, दुष्परिणाम अगेन रूल्स ऑफ अकाउंटिंग आहेत ते भाग भांडवलावरती झाला. जेवढी नुकसानी तेवढं भाग भांडवल खलास करायला लागलं. आणि रिझर्व्ह बँक म्हणाले की पर्याप्त भाग भांडवलाचा जो रेशो आहे तो रेशो पूर्ण करा, नाही तर आम्ही कारवाई आपल्याला करावी लागेल. बरोबर आहे, त्यांचं रिझर्व्ह बँकेचं काही नाही चुकलं. आता कसं करायचं? भाग भांडवल आणायचं कुठून? 3 कोटीपर्यंत भांडवल होतं. मी आवाहन केलं भागधारकांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2-2.5 कोटीचं भांडवल 25 कोटीवरती नेलं मी. लोकांनी दिलं भांडवल बँकेला, तरीही ते पुरे आणखी पाहिजे होतं. सरकारकडे गेलो, प्लीज सहकार क्षेत्र पॉलिसी आहे भारत सरकारची आणि गोवा सरकारची की पतपुरवठा, भाग भांडवल पुरवठा जेवढ्या त्यांना शक्य असतं तेवढ्या प्रमाणात सगळी राज्य करत असतात. तेव्हा तुम्ही हे जरा करा बघा आम्हाला. मग ते गुऱ्हाळ चर्चेचं कसं करता येईल, किती करता येईल, कुठं करता येईल. एक पर्याय मी आपल्या ह्याला दिला होता, मनोहर पर्रिकरांना. झालं होतं असं की गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने कदंब कॉर्पोरेशनला, महामंडळाला काहीतरी 30 कोटी रुपये कर्ज दिलं. ते कर्ज थकलं होतं. बरोबर. त्याने वसुलीचा तगादा त्यांच्या मागे लावला होता, जप्ती आणली होती त्यांच्या सगळ्याच्यावरती. आणि सरकार त्याला श्युरिटी होती, सरकारने गॅरंटी दिली होती त्या कर्जासाठी. त्यामुळे त्यांनी सरकारची सुद्धा मालमत्ता जप्त करण्याचा हुकूम दिला. एक प्रकारचं त्रांगडं निर्माण झालं. अशा वेळी मी त्यांच्याकडे गेलो, मला 30 कोटी रुपये तुम्ही भाग भांडवल म्हणून मला द्या, मागच्या द्या. आम्ही तेवढंच कर्ज काढून कदंबाला देऊ. कदंब ते गोवा स्टेटला देईल. म्हणजे गोवा स्टेट पुरवण्यात आली, यांचं कर्जावरचं डोकं गेलं, तुमच्यावरती गॅरंटी तुमची बाजूला हरली आणि मला 30 कोटी मिळाले. पण एका दगडात 4 पक्षी. ही योजना आहे ना तुझ्याकडे, म्हणाले खूप विचार करतोय, बघतो. त्यांनी पत्र दिलं बँकेला की मी 25 कोटी भाग भांडवल, आजही ते पत्र आमच्या दप्तरात आहे. 25 कोटी रुपयाचं भाग भांडवल मी बँकेला देतो, 3 महिन्यांनी 5 कोटी असं पत्र आहे. सुरुवातीला 1 कोटी दिला. 1 कोटी. आम्हाला आनंद झाला. आम्ही त्याची प्रत रिझर्व्ह बँकेला पाठवली. हे बघा, तेव्हा जरा तुमची कुऱ्हाड आमच्या डोक्यावरती घालू नका.
ते वाट बघतायत, आम्ही वाट बघतो, आम्ही जाऊन त्यांना भेटतो 25-7ला 1 कोटी त्याच्या पलीकडे नाही. खूप बोलणी वगैरे होत गेली. आता हे प्रकरण वाढत जाईल दिसत होतं ना. कारण काय, ह्या सगळ्या प्रकरणामुळे नवी कर्ज वाटपावरती निर्बंध आले. जनतेचा विश्वास नाही म्हटलं तरी कुठेतरी डळमळू लागला. आणि स्पर्धेमध्ये आम्ही कसं टिकावं हा मुद्दा आमच्या समोर आला. कारण मल्टी स्टेट बँका बाहेरून गोव्यात आल्या. हा सगळा प्रकार पुढे 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 जात गेला. सरकारला मी जी काही पत्र दिली त्या पत्राच्या कॉपीज तुम्ही कधीही वाचू शकता. अनेक सूचना दिल्या. तोवर मी काँग्रेस भाजप मधल्या सत्तेवरच्या माणसाशी बोलत होतो. विनय तेंडुलकरांशी मी बोललो, श्रीपाद नाईकाशी बोललो. म्हटलं भारत सरकारच्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकाचा एनपीएचा आकडा दरवर्षी नुसता असा फुगत चाललाय. आजच्या घडीला तो कायदा जवळजवळ 15 लाख कोटी रुपये एनपी आहे. तुम्ही व्हेरीफाय करा. त्यामुळे खरं 27 ज्या बँका सरकारच्या आहेत त्या सगळ्या कोसळलेल्या आहेत. मागचं अर्बाचं काहीच नाही. आणि ते किती हजारो कोटी रुपये त्यांनी एका व्यक्तीला दिलेले आहेत. त्यातले कित्येक जण पळून गेले. आणि भारत सरकार करते काय, पब्लिक सेक्टर बँका, जनतेच्या बँका. त्यामुळे दरवर्षी आपल्या बजेटमधून 1 लाख कोटी रुपये, 90,000 कोटी रुपये, 2 लाख कोटी रुपये असा भरणा या बँकाच्या कॅपिटलमध्ये, शेअर कॅपिटलमध्ये घालते. हे सगळं ओपन आहे. सगळं हे कोणीही त्याच्या दर दिवशी वर्तमानपत्रामधून हे बातम्या येत असतात. मी म्हटलं त्या बँका जर जनतेच्या बँका, आम्ही काही सवतीची पोरं, सहकारी बँका, हा फरक तुम्ही कसा करता? कारण आम्ही भाग भांडवल घेतो ना. बरं, आमच्यामध्ये असं की एका व्यक्तीला एकच मत, किती शेअर असले तरी त्यामध्ये त्या बँकामध्ये वेगळ्या प्रकारे सगळं झालं. तर हा जेव्हा तुम्ही पैसा घालता, जनतेच्या बँका सांभाळता म्हणून, ह्याही जनतेच्या बँका म्हणून सांभाळा. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये देशाचं अर्थकारण, विशेषतः ग्रामीण भागातलं अर्थकारण कोणी असं धरून ठेवलं? गोव्याचंच तुम्ही उदाहरण घ्या. गोव्यामधल्या सर्वसामान्य जनतेला कोणीतरी मोटरसायकल पायलट मोटरसायकल घेण्यासाठी आमच्याकडे यायचा. टॅक्सीवाला यायचा, बसवाला यायचा, ट्रकवाला यायचा, भाजीपाला विकणारा यायचा, मासेवाला विकणारा यायचा. तुम्ही बँकेत काम केले. ही छोटी छोटी माणसं मोठ्या विश्वासाने, आत्मविश्वासाने बँकेकडे, आमच्या छोट्या बँकेकडे यायचे. कारण त्यांना सरकारी बँका कर्ज देत नव्हत्या, खाजगी बँका देत नव्हत्या. देत होते कोण? मारवाडी वृत्तीची, पठाणी वृत्तीची कर्ज आहे ते द्यायचे. परंतु त्यांची दिवसाला 5%, महिन्याला 10% कर्ज आणि आमची वर्षाला 12% कर्ज. केवढा फरक आहे. आणि आम्ही त्यांना द्यायचो. गोव्याचं अर्थकारण खऱ्या अर्थाने गोव्यातल्या या सहकारी बँकांनी टिकवून धरलं. बरोबर. त्याबद्दल कोणी आजवर कौतुक केलं दिसत नाही. हो, झालं गेलं, सगळं गेलं, हवेत विरलं ना. सरकारने पण तेच केलं. तुम्ही तो एनपीएचा आकडा बघता, पण एनपीएच्या आकड्यामागे तुम्ही गोवा राज्य जे वेगळं केलं ते कारणीभूत आहे, तुम्ही पाहिलं नाही. ते संपूर्ण एकदा कायदा आम्ही वाटचाल केली असती पुढे, पण तुम्ही कोर्टात आम्हाला अडकवून ठेवलं 13 वर्ष, हे तुम्ही पाहिलं नाही. ते सगळं झाल्यानंतर, एनपीएचे नवे नियमन झाल्यानंतर एका पक्षाच्या अध्यक्षांनी खोटे आरोप करून जनतेला पैसे काढा म्हणून सांगणं, हे तुम्ही लक्षात घेत नाही. आणि बँकेची पैसे, परत मी अनेक वेळा सांगितलं, मनोहर पर्रीकरांना ज्याप्रमाणे मी बँक त्याच्या ताब्यात दिली 2005 साली, 2004 साली, सॉरी 2002 साली, 2 ते 6 वर्ष, 5 वर्ष, त्या प्रकारचं आम्ही पुन्हा पुन्हा सरकारला लिहून देतो आहोत. प्लीज तुम्ही हातात घ्या, तुम्ही चालवा, तुमचं प्रशासक मंडळ त्याच्यामध्ये असू द्या. आणि जर यातनं जर ती बँक पुढे आली तर आज आमच्याकडे 200-250ची माणसं, पोरं जी आज काम करत आहेत, ज्यांचं संपूर्ण कुटुंब त्यावरती अवलंबून आहे, ती घरी बसणार नाहीत. किंवा तुम्ही आणखी 2-250 माणसं त्यामध्ये समावेश करून घेऊ शकता. बरोबर. बँक मोठी झाल्यानंतर. आणि कर्ज नाही, पैसा नाही, हा जो लोकांपुढे जो प्रश्न येतो, आज सुद्धा मी कुठल्याही बस स्टँडवरती किंवा टॅक्सी स्टँडवरती जाईन ना, टॅक्सी चालक, टॅक्सी मालक विचारतो, कुठं जायचं? भाई बस गाडीत. ही गाडी तुझी?
आजही मी मोठ्या अभिमानाने सांगतो, ही माणसं मला म्हणतात, बाई ही गाडी तुझी, हा बस गाडी तू जाय ती घेऊन चल. हे का घडतं? नाही तेच ना, म्हणजे 350 कोटी रुपये ठेवी बँकेत होत्या जेव्हा त्या होत्या 700 कुठेतरी. म्हणजे तरी लोकांचा किती विश्वास होता या बँकेवर. लोकांनी काढले नाही त्यावेळी. ह्या लोकांनी जेव्हा राजकारण केलं त्यावेळी लोक आले. पण जेव्हा मी सांगितलं भीती नाही तुम्हाला, कळलं ना, भीती नाहीये, जर कुठे कमी पडलं तर माझं घरदारच नाही, मी स्वतःला विकून टाकेन. लिक्विडेशन टाळण्यासाठी, आता लिक्विडेशन टाळण्यासाठी मी जे प्रस्ताव दिले, आता काय झालं दुर्दैवाने, मनोहर पर्रिकर गेले, लक्ष्मीकांत पार्सेकरांचं तर कधीच सहकार्य नव्हतं. 1 कोटी त्यांच्या मधल्या काळात दिगंबर आले, त्यांनी 1-2 कोटी दिले, 3 कोटीच सरकारचं भाग भांडवल. हे मुख्यमंत्री झाल्याबरोबर लक्ष्मीकांत पार्सेकर तेही पैसे काढून घेतले बँकेतले. ते भाग भांडवल म्हणजे आमच्या माजी मुख्यमंत्री, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरचं पत्र आहे, मी 25 कोटी देतो म्हणून, आणि लक्ष्मीकांत पार्सेकरांनी जे 3 कोटी होते तेही अक्षरशः गळ्याला सुरी लावून म्हणतात त्या प्रकारे बँकेकडनं काढून घेतले, अधिकाऱ्यांना बोलवून. आज संध्याकाळपर्यंत पैसे आले पाहिजेत, त्यांना धमकावलं, त्यांच्या अधिकाऱ्याने धमकावलं. ते गेल्याबरोबर रिझर्व्ह बँकेमध्ये हे मागलं, अरे इतके दिवस सरकार तुम्हाला पाठीमध्ये म्हणून पत्र होतं आणि आज दिलेले पैसे काढून घेतायत, मग या बँकेला फ्युचर नाही. ओके, ही बँकेची पुन्हा आली. आता माझा प्रयत्न 4ही बाजूने चालू होता. त्यांचा कार्यकाळ संपला आणि डॉक्टर सावंत आले. सावंतना मी भेटलो. सुदैवाने मी सांगितलं होतं मगाशी, विनय तेंडुलकर आणि मी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो. त्यांनी 100 कोटीचा प्रस्ताव ठेवला केंद्रासमोर की तेवढं भाग भांडवल तुम्ही जर दिलं त्यातलं काही आम्ही म्हापसा मध्ये घालू, काही इतर बँकांमध्ये घालू. परंतु इलेक्शन आलं त्यावेळी, नवं सरकारमध्ये आलं, ते चर्चेच्या ह्याच्यामध्ये राहिलं. ते आज खासदार आहेत, त्यांनी तो प्रयत्न अजूनही त्यांची मदत आम्हाला आहे, परंतु हल्लीच्या काळामध्ये थोडीशी सरकारामध्ये जरा 4 पावलं मागे गेल्यासारखे दिसत आहेत. तर मी सरकारकडे गेलो, अनेक प्रस्ताव ठेवले. पहिला प्रस्ताव म्हटलं, एक काम करा, एक 25-30 कोटी नकोच, तुम्ही एक 5-10 कोटी तरी घातले बँकेमध्ये आज, आणि केंद्राला तुम्ही सरकारला, रिझर्व्ह बँकेला एक पत्र द्या, आम्ही बँकेची काळजी घेतो. त्या बदल्यात म्हटलं मी काय करतोय, तुमच्या हातात पुन्हा एकदा बँक देतो, संपूर्ण आम्ही मागे राहून राजीनामा पत्र तयार, तुमची माणसं नेमा, जी काय इन्क्वायरी करायची असेल ती करा, कुठं आमचं चुकलं असेल, आम्ही काय गैरव्यवहार केला असेल, तुम्ही ऍक्शन घ्या, लेखी आहे, तुम्ही ऍक्शन घ्या. रमाकांत कलम म्हणजे आपल्या इज्जतीला जपतो आजपर्यंत, कळलं ना, त्या इज्जतीच्या जोरावरच म्हणतो मी, आणि हे हात स्वच्छ आहेत त्या जोरावरच सांगतोय तुम्हाला. ऑफकोर्स तुम्ही म्हणू शकता आम्ही किशोरला कर्ज का दिलं, हा प्रश्न तुम्ही करू शकता, बरोबर, हो, मी किशोरला ओळखतो, तो चांगला माणूस आहे म्हणून ते दिलेला आहे. तो जर नंतर चांगला नाही निपजला किंवा त्याच्यावरती कसलं अस्मानी संकट आलं, काही झालं, तर तुम्ही मायनिंग व्यवहार संपूर्ण त्या बंद करून टाकला सरकारने. सहकारी बँकाने म्हणे आमच्या बँक धरून आम्ही ट्रकवाल्यांना कर्ज दिलं होतं. आमच्याकडे 1-2 बार्सवाले सुद्धा होते, इतर बँकाकडे खूप आहेत, बरोबर. नंतर त्या भागातील जे केंद्र आपले मायनिंग प्रभावित आणि मायनिंग धंद्यावरती अवलंबून असणारी माणसं, कोणी हॉटेल बांधलं, कोणी गाडा टाकला, कोणी टायर ट्यूब पंक्चर करण्याचं टाकलं, कितीतरी छोट्या छोट्या व्यावसायिकांना आम्ही त्या भागातल्या व्यावसायिकांना कर्ज दिली. किती ट्रकवाले उभे राहिले की ज्यांनी तिकडे संसार केला. शेतीभाती तर पडली होती ना, त्यांना हात कोणी दिला. आमची बेळग्याची बँक तुम्ही घ्या, एक प्रकरण नका दाखवा की ज्या ठिकाणी तुम्हाला एक नव्या पैशाचा कुठं व्यवहार सापडतो, किंवा साखळीची बघा, किंवा सांगे केपे कुडचडीची बघा, कुठलीही बँक बघा, सर्व्हिस बँकेच्या बँका कुठलीही बँक तुम्ही घ्या, आज एकही डाग आम्हाला लागले नाही. इतकं सगळं धाव तुम्ही इतके आरोप करून सुद्धा झालेला नाही. बरं, मी म्हटलं असं करतो, म्हापसा बँकेचं म्हापशामध्ये हेड ऑफिस आहे,
त्या हेड ऑफिसची कागदोपत्रीची किंमत आज जवळजवळ 40-45 कोटीची आहे. आम्ही त्या ठिकाणी नवी मोठी इमारत बांधण्याचा संकल्प करून कागद सगळे तयार केले. त्यातनं आम्हाला जवळजवळ 125 कोटी रुपये मिळू शकतात. ऑफकोर्स 1-2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये. मायकल लोबनची भेट घेतली मी. त्यांनी कलेक्टर ऑफिस पुनर्बांधणीचा प्रकल्प उभा केला होता, त्याने जाहीर केला होता. मी म्हटलं त्याला जोडून आमची बँक आहे, तीही जमीन तुम्हीच घ्या ना. बरोबर. हा, आणि असं करा. आजच्या घडीला एक काही थोडे पैसे बँकेला द्या, कारण व्यवहार द्यावे लागतात म्हणून. 25-30 कोटीचं म्हटलं सरकारकडे तो बोल जरा आणि भाग भांडवल घाल त्याच्यामध्ये, आणि उर्वरित पैसे 1 वर्ष 2 वर्ष जाऊ तुम्ही घाला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बँकच ताब्यात घ्या. बघतो पण त्याचं काय पुढे चाललं नसेल. आम्ही डॉक्टर सावंताची भेट घेतली. तिथे एक विचित्र प्रश्न मला विचारण्यात आला आपले चीफ सेक्रेटरीने. ते म्हणाले, व्हाय शुड गोवास गव्हर्नमेंट हेल्प दिस बँक? हा, असा कोणी केला प्रश्न? चीफ सेक्रेटरीने केला. ओके. मी जरा हबकलोच तो प्रश्न ऐकून. सरकारने का म्हणून मदत करावी? हबकलो खरंच, क्षणभर दचकलो, सावरलो. म्हणजे तुम्ही योग्य प्रश्न केलात. का करावी मदत? म्हटलं मला सांगा, तुम्ही म्हटलं इतकी जी सबसिडी लोकांना देता, शेतकऱ्यांना देता, विजेवर देता, पाण्यावर देता, उद्योगावरती देता, का देता? इंडस्ट्री टाकण्यासाठी तुम्ही अगदी जवळजवळ अल्प किमतीत जमीन मिळवून त्यांना देता. त्यांना विजेचा पुरवठा तुम्ही करता, अगदी अल्प किमतीत करता. पाणी तुम्ही थोड्याशा किमतीत देता. का? तर त्याच्यामध्ये नोकरी धंदे, नोकरीचे व्यवसाय वाढावेत. गोमंतके यामध्ये नोकऱ्या मिळाव्यात. त्या व्यवसायात तुम्हाला नंतर पुढे काहीतरी टॅक्स मिळेल, रेव्हेन्यू मिळेल, आणि आपलं अर्थकारण ओळीला असेल. आम्ही काय करतो? बँका हेच काम आम्ही करतो ना, तुमच्या मतीशिवाय. आजवर नाही केलं तुमच्याकडे, नाही रेकॉर्ड नाही तुमच्याकडे. कौतुक केलेलं आहे म्हणजे सरकारने अनेक वेळा सरकारी रिपोर्ट मधून. त्यासाठी करा. मायनिंग बंद म्हटलं कोणी? आम्ही केलं? तुम्ही मायनिंग बंद केलं, त्यामुळे कर्ज अडकून राहिलं. जबाबदारी कोणाची? 13 वर्ष म्हणजे बँकेची केस चालली कोर्टात, आणि फोरम नाही, वसुलीसाठी फोरमच नाही. ह्या रजिस्ट्रारला अधिकार नाही, त्या रजिस्ट्रारला अधिकार नाही. कर्ज साठलं, कोण जबाबदार? हे म्हणलं ऐकून घ्या. कोऑपरेटिव्ह पॉलिसी भारत सरकारची पॉलिसी आजची नाहीये. ही स्वातंत्र्यपूर्वी कालापासून म्हटलं 1920 साली जेव्हा तो प्रथम कायदा आला, सहकार कायदा, तिथपासून ही चालू आहे. आणि सरकार भाग भांडवलचा पुरवठा नित्यनियमित करतो. तुम्ही म्हणजे साखर कारखाना का टिकून झाला आतापर्यंत? किती कोटी रुपये त्याच्यामध्ये घातले हो? बरोबर. असं विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. बरं केलं तुम्ही एवढा प्रश्न विचारून मला. मी एवढं तरी तुम्हाला सांगू शकलो. आणखी खूप बोलेल म्हणजे नको. बघा म्हटलं, ही बँक अगदी शून्यातनं उभी झालेली बँक आहे. कळलं ना? मी त्याच्यामध्ये गेलो त्यावेळेस म्हणजे अवघी 2 कोटी सुद्धा होते म्हणले बँकेकडे डिपॉझिट. हे आम्हाला 800-900 पर्यंत गेलो आम्ही. त्या काळातलं बिझनेस, टोटल बिझनेस जो होता तो 4 कोटीपर्यंत जात नव्हता. तो आम्ही म्हटलं ऑलमोस्ट 1,500 कोटीपर्यंत घेऊन गेलो. कामगार अवघे 2-4 होते म्हणजे कुठेतरी छोटे मोठे. 1-2 शाखांनी काम सुरू करायचं. आम्ही गोवाभर नेलं, आणि आता तर म्हणलं भारतभर जाण्याची आकांक्षा बाळगून होतो आम्ही. हे जर अस्मानी संकट आलं नसतं तर सगळं पुढे गेलं असतं. आणि साहजिकच मी असतो ना, तर मी कॉलर ताट करून लोकांसमोर म्हटलं गेलो असतो. हे सगळं आले ना, सरकार म्हटलं वेलफेअर सरकारसाठी सरकारची धोरणं असतं, ती तुम्ही करा. कोणालाही म्हटलं कोणावरती दयामाया करू नका. ज्याने जर चुकले असतील ना त्याच्यावरती बघितली निशंक पाय ठेवा आणि पुढे जा. कलप म्हटलं अगदी जसं गिरोटींच्या पुढे म्हटलं मान करतो ना, किंवा बळीराजा जेव्हा सांगायला लागला वामनाने त्याला सांगितलं आता पाय कुठे ठेवा म्हणून ना, त्याप्रमाणे म्हटलं मी नतमस्तक होऊन पुढे होईल. ठेवा डोक्यावरती पाय. हे सगळं झाल्यानंतर मग आपले डॉक्टर म्हणाले की बघूया आपण काय करू करता येईल ते. हे वॉज व्हेरी फेवरेबल असं मला वाटलं. मी धोंड त्यांच्या पक्षाचे संघटन मंत्री त्याच्याशी बोललो.
आणि त्यांचंही कौतुक करायला मी तेव्हा म्हटलं तुमच्याशी मला भेटायचं आहे. ते मला मी तुम्हाला भेटायचो होतो, इथं येऊन भेटले मला, तास दीड तास आम्ही चर्चा केली, संपूर्ण इतिहास मला सांगितलं, त्यांना हे सगळे पर्याय सांगितले. आणि सरकारसमोर कुठले कुठले पर्याय आहेत. एक तर माझी बँकेची तुम्ही संपत्ती ताब्यात घ्या, बदल्यात पैसा द्या, संपूर्ण देत नसाल तर थोडा द्या, आणि त्यातला काही भाग तुम्ही भाग रूपात द्या. नंबर 2, तुम्ही प्रशासन तुमच्या ताब्यात घ्या, टोटल प्रशासन तुमच्या ताब्यात घ्या. रिझर्व्ह बँकेला आश्वस्त करा की आम्ही त्याच्यामध्ये आहोत. नंबर 3, ज्यांनी कर्ज ज्यांची आहेत वसुलीसाठी राहिलेत, अनेक जण त्यातले छोटे छोटे आहेत, त्यांना काय त्यांच्याकडनं तुम्ही घेणार आहोत. आता 13 वर्ष 15-20 वर्षांची कर्ज झाली, छोटी छोटी कर्ज झाली, त्यांना कुठेतरी दाम दुप्पट वगैरे नियम वगैरे लावा. काही व्याज त्यांचं, आता तुम्ही तो नियमच केलाय सगळं एकरपाचं, वन टाइम सेटलमेंट करा, त्यांना त्यातनं सोडून घ्या. जे कोण मोठे असतील ना, त्यांच्या जमीन जुमलं जे काय त्याच्यामध्ये असेल ते सगळं ताब्यात घ्या. तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, त्या खाली करा. आणि एक मेसेज जाऊ द्या गोव्यामध्ये की सहकाराच्या मागे आपलं सरकार उभं आहे. प्लीज हे करण्यासाठी तुम्ही निर्णय घ्या. नंबर 2, एखादं तुम्ही महामंडळ स्थापन करा. NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची भारत सरकारची संस्था आहे. आजही आजच्या घडीला मी आत्ता फोन करू शकतो त्यांना, किती कोटी हवेत तुम्हाला ते विचारता येतं. NCDC करून मी म्हटलं NCDC पाहिजे तेव्हा भाग भांडवल पुरवायला तयार आहे. फक्त गॅरंटी त्याला हवी कोणाची? सरकारची गॅरंटी हवी आहे. त्यांच्याकडे तुम्ही बोला. आणि एक 500 कोटीचा तुम्ही एक फंड निर्माण करा गोव्यासाठी, गोव्याच्या सहकार क्षेत्रासाठी. 1000चा करा, कितीही करा. सो गोवा स्टेट सहकार काय त्याला आपण NCDCच्या धर्तीवरती, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तसं गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अनेक तुम्ही केली तर तसं हे एक करा. त्याच्यात नाबार्डकडून पैसा मिळेल आपल्याला, NCDC कडून पैसा मिळेल. गोवा सरकारने आपल्या एस्टिमेटमधून बजेटमधून काही पैसा त्याच्यामध्ये घालावा, भारत सरकारकडे पैसा घ्यावा आणि या संस्था पुन्हा एकदा ऊर्जा वेळ. नंबर 3, भारत सरकारने ज्या 27 बँका भारत सरकारच्या ज्या आहेत त्या आता एकमेकात विलिनीकरण करून करून तो आकडा आता 7 वरती आलाय. आणि असं कळतं की तो आणखी 2-3 बँका कमी होतील. म्हणजे विलिनीकरण, मर्जर ही एक एक्सेप्टेड पॉलिसी आहे, भारत सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेची त्याला मान्यता आहे, अर्थशास्त्राची त्याला मान्यता आहे. तोच नियम आपण या बँकांना लावूया. आणि मी आठवण करून दिली, सहकार क्षेत्रामध्ये म्हणलं मी कित्येक वर्ष काम करतोय. सुरुवातीला म्हणे भाऊसाहेबांनी जेव्हा सहकार क्षेत्र गोव्यामध्ये आणलं त्यावेळी ग्राम पातळीवरती सहकारी संस्था निर्माण झाल्या होत्या बघा, आठवतं तुम्हाला? विकास सहकारी संस्था. परंतु ग्रामीण लोक, त्यांना ते मॅनेजमेंट जमलं नाही, हिशोब कसा ठेवायचा काय नाही, आणि त्या बड्डप काही झाल्या. 3 तालुक्यामध्ये म्हटलं ताई काकोडकर मुख्यमंत्री होत्या आणि त्यांच्याबरोबर मी काम करत होतो. आणि आम्ही तालुका पातळीवरच्या 3 संस्था त्या काळात निर्माण केल्या. सगळ्या संस्था ग्रामीण संस्था मर्ज करून पेडणे तालुका सहकारी सोसायटी, सत्तरी तालुका सहकारी सोसायटी आणि काणकोण तालुका सहकारी सोसायटी. उदाहरणं आहेत मर्जरची आहेत ना. तसं म्हणलं म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन सुद्धा तासामध्ये आहे. ही सगळ्यात ह्या दोन्ही बँका किंवा आणखी येत असतील तर आपण गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मर्ज करूया. आणि करताना 2 गोष्टी करूया म्हटलं. गोव्या ह्या दोन्ही, आमची बँक मल्टीस्टेट आहे, गोवा राज्य सुद्धा मल्टीस्टेट आहे. तुम्ही ती विभागणी तुम्ही त्याची करता आहात, ती पूर्णत्वास गेली नाही. मडगाव गोव्यापुरती मर्यादित आहे. तेव्हा गोवा स्टेटचे विभागांना 2 भागामध्ये केलं तर त्याची लँड डेव्हलपमेंट वेगळी करूया आणि तिचं रजिस्ट्रेशन आपण गोवा राज्य सहकार कायद्याखाली करूया. आणि मल्टीस्टेट आमची बँक असल्यामुळे या नागरी कर्ज जे आहे तो सगळा विभाग म्हापसा अर्बन, मडगाव अर्बनचा एकत्रित करून आपण मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अशी काहीतरी त्याला वेगळं करून नाव देऊन तिचा आपण म्हटलं विस्तार देशभर आपण करू शकतो. अहो, साधी लोकमान्य सहकारी सोसायटी आज 50,000 कोटीच्या आसपास गेलेली आहे. ती एक बँक नव्हे आणि आम्ही जाऊ शकत नाही का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळे निकालाचे प्रयत्न केले, सगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रस्ताव सरकारकडे दिले, पण तरीही कुणीच तुमचं ऐकलेलं नाही. एक त्यांनी केलं होतं ते तुम्हाला सांगतो. क्रेडिट मस्ट गो टू डॉक्टर सावंत. काय त्यांनी केलं? विलिनीकरण त्यांनी कल्पना कबूल केली. ओके. आणि त्यांनी PMC म्हणजे पंजाब अँड महाराष्ट्र मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांचा प्रस्ताव आमच्याकडे आणला आणि म्हापसा अर्बनने त्या बँकेमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव आमच्या समोर झाला. त्यांच्याच उपस्थितीत बैठका झाल्या, आम्ही ते तत्व मान्य केलं
आम्हाला सांगण्यात आलं की तातडीने तुम्ही आमसभा बोलवा आणि आमसभेत तो ठराव पास करू. बरोबर. आमसभेने तो ठराव पास केला आणि आता आमची बँक ही PMC मध्ये विलीन ऑलमोस्ट झाली. इथपर्यंत आपण आलो. करारावर सह्या करणार तेवढ्यात एवढ्यात बातमी आली की PMC बँकेमध्ये काहीतरी 6,300 कोटीचा घोटाळा होऊन ती बँक त्याच्यावरती दडपण आला. म्हणजे नशिबाने साथ दिली नाही. बरं, इतकं सगळं इथून काही होत नाही म्हणून मी मग गोव्याबाहेरही पोहोचलो. नारायण राणे एक प्रबळ असे महाराष्ट्रातले नेते आहेत. त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझी भेट महाराष्ट्र बँक कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनकडे त्यांनी गाठ घालून दिली आणि त्यांनी सांगितलं की शक्य असेल तर तुम्ही लोकांनी एकतरी बँक मोठ्या बँकेमध्ये तुम्ही समावेश करून घ्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जा, त्याला तुमच्यामध्ये घ्या, काही करा. असं बराच काळ ती चर्चा चालली. काही प्रस्ताव आले पण त्याला वेळ लागतो ना सगळं होईपर्यंत. ते होईना म्हणून शरद पवारांकडे मी कॉन्टॅक्ट केला आणि शरद पवारांचं कौतुक करायला हवं. चटकन त्यांच्या तो विषय त्यांच्या लक्षात आला. बसच्या ठिकाणी त्यांनी मला घरी जेवायला घेऊन गेले त्याच दिवशी. तोवर त्यांनी फोनाफोनी सगळीकडे केले. पुढच्या आठवड्यात रमाकांत तुम्ही मुंबईमध्ये या, तोडगा. झालं. तोडगा 2-3 प्रकारे होता. विद्याधर अनास्कर नावाचे रिझर्व्ह बँकेच्या टास्क फोर्सचे एक चेअरमॅन आहेत. शिवाय सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. मराठे काय त्यांचं नाव, फुल नाव काय, ते रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर आहेत. त्यांचे ते सुद्धा ते भाजप प्रणित त्यांच्या संस्थाच्या मध्ये काम करतात. ओके. माझी त्यांची मैत्री आहे. एकेकाळी आम्ही महाराष्ट्र आणि गोवा एपेक्स कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली होती, आठवत असेल. बरोबर. त्यावेळी ते आणि मी दोघे डायरेक्टर म्हणून त्या बँकेवरती काम करत होतो. परंतु नंतर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्र गोवा एपेक्स कोऑपरेटिव्ह बँक यांच्यामधला वाद मिटेला. बरोबर. 2 संस्था नको होत्या एका क्षेत्रात काम करणाऱ्या, म्हणून रिझर्व्ह बँकेने ते प्रकरण लयास लावलं. आणि ही सगळी मंडळी आपल्या ओळखीची होती. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी अनेक जण ओळखीचे होते, अगदी डेप्युटी डायरेक्टर, अनेक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर वगैरे वगैरे. आणि एकच मुद्दा होता की थोडी बहुत सरकारने जर भाग भांडवल घातलं आणि उर्वरित रकमेला जर गॅरंटी दिली तर काय नाही, सहज पुढे जातं. आणि मला ते म्हणाले की तुमच्या योजना बऱ्या आहेत, कॉर्पोरेशन केलं तर काही वाईट नाही, किंवा मर्जर जर गोव्यातल्या बँका झालं तरीही तो पर्याय वाईट नाही आहे. NCDC कॉर्पोरेशन असतं त्या धर्तीवरती कॉर्पोरेशन करून संपूर्ण सहकार क्षेत्रच तुम्हाला पुनर्जीवित करता येईल. ती शुगर फॅक्टरी जी आज डबघायला आली मरणोपंत आहे तिला तुम्ही जागेवर घालू शकता वगैरे वगैरे सगळं अनेकांचे प्रस्ताव सगळे आवडले. पण दुर्दैव असं की शरद पवारांनी 8-10 दिवसात हे काम म्हणून तर मला बोलावलं होतं. इकडे कोरोनाचा सगळा उद्रेक चालू झाला होता आणि लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन झालं. मी दिल्लीला, मी मुंबईला जाऊ शकलो नाही. तो 15 दिवसाचा फरक आमच्या त्रासदायक झाला. रिझर्व्ह बँकेने तेवढ्या 15 दिवस लिक्विडिटीची म्हणजे सगळ्याच दृष्टीनं संकटे अडचणींनी एवढी मात केली की कुठल्याच पद्धतीनं ही बँक वाचू शकली. आता मला सांगा भाई की ज्या आजही ती पुनर्जीवित करता येते, लिक्विडेशन मध्ये काढू नये, आजही पुनर्जीवित करता येते. फक्त त्याला पॉलिटिकल विल पाहिजे. पॉलिटिकल विल पाहिजे. आजही होते पुनर्जीवित. आता प्रश्न असा आहे की मागेच ठेवीदाराने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी अनेक आरोप केले की आमचा पैसा मिळत नाही. मला वाटतं त्यांनी तक्रारही दाखल केली. तर ज्या ठेवीदारांचा पैसा आता बँकेत आहे तो पैसा त्यांना मिळणार आहे का? हो, मी तिथं लक्ष ठेवून आहे. मी हस्तक्षेप करू शकत नाही, पण तुम्ही माहिती घेत आहे. काय होऊ शकतं मला माहिती आहे. मी तुम्हाला आत्ता आकडेवारी सांगितली. रिझर्व्ह आपल्याकडे प्रत्येक ठेव ही 5 लाखापर्यंतची सुरक्षित आहे, विम्याखाली आहे. तेच पैसे जवळजवळ 270 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी बँकेकडनं म्हणजे लिक्विडिटीच्या मार्फत ऑडिटरचा रिपोर्ट इथं गेला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काल परवापर्यंत रिपोर्ट गेला असेल एवढ्यात. तो गेल्यानंतर त्याची पुन्हा एकदा त्यातल्या काही घटनाची चौकशी कोण करेल, तपासणी करेल, रिझर्व्ह बँकेचा कोण ऑडिटर असेल तो करेल. आणि मला सांगण्यात आलं की ह्या फेब्रुवारीच्या 15 तारीखपर्यंत
5 लाखापर्यंतचं कर्ज वितरित डिपॉझिट लोकांना पुन्हा देण्यात येईल असं मला सांगण्यात आलंय. आणि उर्वरित जे आहे त्याच्यावरची जी रक्कम जी आहे ती एका बाजूने वसुली होते आहे, ती वसुली त्यातनं ते देत राहायचे आणि प्रॉपर्टीची विक्री करायची. वसुली आणि विक्री हे 2 भाग. म्हापसा अर्बन बँकेवरती जे संकट उडवलं, म्हापसा अर्बन बँकेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला रमाकांत भाईने दिली आहे. आता ऑफकोर्स ही माहिती रमाकांत भाईने जी दिली आहे ती माहिती विरोधकांच्या अपप्रचारासमोर कितपत तग धरू शकेल हा देखील तेवढाच प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्यांचा संबंध या बँकेशी होता त्यांना प्रत्यक्षात माहिती आहे की कशा पद्धतीनं राजकीय कुरघोडीतून या बँकेला संपवण्यात आलं. कुणी कितीही जरी आरोप केले, जर खरोखरच रमाकांत भाई किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळानं जर खरोखरच घोटाळे केले असते, खरोखरच जर भ्रष्टाचार केला असता, तर त्यांच्यावरती कारवाई करण्यास कोणी रोखलाय? त्यांच्यावरती सहज कारवाई केली गेली असती. मग त्यांच्यावरती अद्याप कारवाई का झाली नाही याचाच अर्थ म्हापसा अर्बनच्या बाबतीत घाणेरडं राजकारण खेळण्यात आलंय आणि या राजकारणाचा फटका आज सर्वसामान्य लोकांना भोगावा लागतोय. सर्वसामान्य लोकांचा पैसा या बँकेत अडकलेला आहे. रमाकांत भाईंनी बँकेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याच्या पुढे आणखी एक महत्वाचा विषय जो भाईंकडे मी आता चर्चेला घेणार आहे तो म्हणजे जमीन हक्कांचा. त्याच्या आधी मी आपलं बँक एक प्रकरण झालं माझ्यामागे कसं काय मांजरे कॉलेजचं काय केलं, कोणाचं घोडं मारलं बँकेत. बरोबर. मांजरे कॉलेज ही संस्था जी मी निर्माण केली 40 वर्षापूर्वी विकास परिषद संस्था निर्माण झाली. प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, सेकंडरी, हायर सेकंडरी आणि नंतर कॉलेज. मनोहर पर्रिकरांनी परमिशन दिलं मला 2012 साली. 2013 साली का काढून घेण्यात आलं? त्याच्या विरुद्ध लक्ष्मीकांतांनी का आवाज उठवला? ती बंदच करा म्हणून सांगत. त्याच वेळी मला परमिशन दिलं, त्याच वेळी आणखी 3 बँकांना 3 संस्थांना परमिशन दिलं कॉलेज काढण्यासाठी. विद्याप्रबोधिनीवर दिलं, विवेकानंद सोसायटीवर दिलं, गावकरला दिलं, आमदार गावकरांना दिलं. हा नंतर हे बंद केल्यानंतर ग्रँट बंद केली म्हणून शेवटी हे ऐकनात मी आम्ही कोर्टात गेलो. कोर्टातनं बाजून निर्णय दिला तरी पुन्हा म्हापशात 3 कॉलेज आहेत, मांजरेला कशा हवं, ही भूमिका सरकार का घेते हो? म्हणजे जिथे जिथे रमाकांत खलप हे पुन्हा जिवंत होऊ शकतात किंवा त्यांना पुन्हा संजीवनी मिळू शकते अशा पद्धतीनं जिथे जिथे संधी निर्माण होईल तिथे तिथे त्यांना हाडून पाडायचं हाच त्या आहे. मी आंतरराष्ट्रीय लवाद मंडळ स्थापन केलं, तुम्हाला माहित आहे, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर गोवा. मला दिगंबर कामतनी इफ्फी ज्या ठिकाणी चालते आज त्या बाजूला जुनी इमारत जी आहे प्रशासकीय इमारत त्यामध्ये कचेरी दिली होती मला. सरांनी एवढंसं 50-60 ऑफिस होतं. इफ्फीचं कारण काढून अक्षरशः सरकारने त्यावेळी पर्रिकर मुख्यमंत्री होते, सामान सुमान त्या लवाद मंडळाचं काढून रस्त्यावर ठेवलं. पुढे जाताच येणार नाही. आणखी भाई एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते की तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहात, काँग्रेसचे ज्येष्ठ तुम्ही नेते आहात, परंतु कुठल्याही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना रमाकांत भाईंचा दुश्वास हा का म्हणून? देवदाडे मला परमेश्वराने माझ्या आई वडिलांनी एक आशीर्वाद देऊन ठेवलाय, बेटा केवढे संकट येऊ चेहऱ्यावरचं हास्य मावळ देऊ नकोस आणि तुझ्या हृदयातलं जे चैतन्य आहे ते ढोळ देऊ नकोस. त्या आशीर्वादावर मी